तर आज आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मधला एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटीज ऑफ लंग. व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटीज ऑफ लंग. तर व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी ऑफ लंग का मेजर करायचा? तर जेव्हा आपण एखादा पेशंट जर क्रोनिक असेल, जर आयसीयू मध्ये ऍडमिट असेल, तर त्याच्यामध्ये त्याच्या लंगची कॅपॅसिटी किंवा व्हॉल्यूम व्यवस्थित आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण एक डिव्हाइस यूज करतो. त्या डिव्हाइसचं नाव आहे स्पायरोमेट्री. काय नाव आहे? स्पायरोमेट्री. तर स्पायरोमेट्रीला यूज करून आपण लंगचे व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी डिफाइन करतो. पण दोन आहेत आता यामध्ये, एक असेल व्हॉल्यूम आणि एक असेल कॅपॅसिटी. आता व्हॉल्यूम आपल्याला मेजर करता येतो. व्हॉल्यूम इज मेजरेबल. व्हॉल्यूम इज मेजरेबल म्हणजे आपण तो मेजर करू शकतो युनिट मध्ये, ml मध्ये असेल. आणि कॅपॅसिटी इज नॉट मेजरेबल. कॅपॅसिटी इज नॉट मेजरेबल बट इट इज calculated on the basis of व्हॉल्यूम. म्हणजे जेवढा व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्या व्हॉल्यूमच्या आधारे आपण कॅपॅसिटी डिफाइन करू शकतो. कळतंय? आपण चला एक एक बघूया व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी. फर्स्ट बघणार आहोत आपण व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणजे काय? अमाउंट ऑफ एअर वी इन्स्पायर और एक्सपायर बाय द लंग्स, इट्स कॉल्ड अ व्हॉल्यूम. आता फर्स्ट व्हॉल्यूम बघूया. फर्स्ट असेल टायडल व्हॉल्यूम. एक ग्राफ काढूया, त्यामध्ये लक्षात येईल. फर्स्ट असेल टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम म्हणजे आपण मेजर काय करतो, तर नॉर्मली आपण श्वास घेतो आणि सोडतो, त्याला म्हणायचं इन्स्पायर आणि एक्सपायर. इन्स्पिरेशन आणि एक्सपायरेशन, श्वास घेणे आणि श्वास सोडणे. थोडक्यात घेणे, नॉर्मली श्वास घेणे आणि सोडणे, त्याला म्हणायचं टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम किती असतो? 500 ml. किती असणार आहे टायडल व्हॉल्यूम? 500 ml. फर्स्ट टायडल व्हॉल्यूम किती असणार आहे? 500 ml. टायडल व्हॉल्यूमची डेफिनेशन काय सांगितलं मी? नॉर्मली पर्सन इन्स्पायर आणि एक्सपायर नॉर्मली, इट्स कॉल्ड टायडल व्हॉल्यूम विदाउट फोर्स. म्हणजे कुठल्याही फोर्सचा वापर न करता आपण हवा आतमध्ये घेतो आणि हवा बाहेर सोडतो, त्याला म्हणायचं टायडल व्हॉल्यूम. समजतंय? त्यानंतर दुसरा व्हॉल्यूम असेल इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. कुठला असेल? इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता टायडल व्हॉल्यूम समजला, श्वास घेतला आणि सोडला. श्वास सोडल्यानंतर आपण जेव्हा फोर्सफुली आतमध्ये श्वास घेतो अजून, त्याला म्हणायचं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ते कसं? त्याला म्हणायचं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. कळतंय? म्हणजे श्वास आपण घेतला आणि सोडला नॉर्मली, आणि त्याच्यानंतर अजून किती फोर्सनं आपण आतमध्ये हवा घेतोय आपल्या लंग्स मध्ये, आणि ती हवा जर आपण मेजर केली तर त्याला म्हणायचं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. कळतंय? फोर्सफुली वी इन्स्पायर द एअर आफ्टर टायडल व्हॉल्यूम, इट्स कॉल्ड इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ते कसं? आता हे असेल इन्स्पिरेशन आणि हे असेल एक्सपायरेशन. इन्स्पिरेशन एक्सपायरेशन. आता टायडल व्हॉल्यूम असेल, टायडल व्हॉल्यूमच्या नंतर आपण जी एअर घेतोय तिचं नाव काय असेल? एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम असते. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम मग ते किती असेल? 3100 ml. किती असणार आहे? 3100 ml. कळतंय? पहिली सांगितली आपण टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय? नॉर्मली आपण हवा घेणे आणि सोडणे. कळतंय? नॉर्मली हवा किती घेतोय? विदाउट फोर्स 500 ml, आणि सोडतोय किती नॉर्मली? 500 ml. त्याला म्हणायचं टायडल व्हॉल्यूम. पण जेव्हा आपण नॉर्मली हवा सोडतो आणि घेतो, पण फोर्स लावून जर आपण हवा आतमध्ये घेतली तर त्या व्हॉल्यूमचं नाव काय?
इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम आणि ते किती भरणार आहे 3100 ml. कळतंय? आता नेक्स्ट दुसरं एक असेल टायडल व्हॉल्यूम, त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम आणि थर्ड वन एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. आता एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम म्हणजे काय? आफ्टर टायडल व्हॉल्यूम वी फोर्सफुली एक्सपायर द एअर फ्रॉम इनर टू आउटर, इट्स कॉल्ड एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. म्हणजे आपण जर टायडल व्हॉल्यूम कंप्लीट केला, नॉर्मली हवा आतमध्ये घेतली बाहेर सोडली आणि जेवढ्या फोर्सनं आपण बाहेर सोडेल हवा टायडल व्हॉल्यूमच्या नंतर त्याला म्हणायचं एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. म्हणजे कसं, हे जरा टायडल व्हॉल्यूम अजून जास्त फोर्स लावून हवा आतमध्ये घेतली आणि सोडली, हवा सोडल्यानंतर अजून किती फोर्सनं आपण बाहेर सोडू शकतो तो जर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला, स्पायरोमेट्रिकल ते आपण ते बलून आहेत 3-4 बलून असतात डॉक्टर फुकायला होते त्याला म्हणायचं स्पायरोमेट्रिक, त्याच्यामध्ये आपण मेजर करतो. मग ती जर हवा आपण कॅल्क्युलेट केली कोणती, हे जर टायडल व्हॉल्यूम हवा घेतली सोडली आणि सोडल्यानंतर अजून जेवढ्या फोर्सनं आपण सोडतोय तो जर कॅल्क्युलेट केला व्हॉल्यूम त्याला म्हणायचं एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. काय म्हणणार आहे एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. मग ते किती भरतं एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम द्या यासाठी एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यू एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यू ती किती असणार आहे 1200 ml. किती असणार आहे 1200 ml. कळतंय? आता एक आपण एक ग्राफ काढून घेऊया. कळतंय? म्हणजे टायडल व्हॉल्यूमच्या नंतर पण आपण नॉर्मली हवा सोडली आणि ती सोडल्यानंतर जेवढ्या फोर्सनं आपण अजून हवा बाहेर सोडणार आहे लंग्स मधली त्याला म्हणायचं एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. ती किती असणार आहे 1200 ml. नॉर्मल माणसामध्ये किती असणार आहे 1200 ml. आता हा काय आहे खालचा, आपण हवा सोडल्यानंतर पण हे हवा सोडली त्यानंतर फोर्सफुली आपण हवा सोडली आणि फोर्सफुली हवा सोडल्यानंतर पण आपल्या लंग्स मध्ये थोडीशी हवा शिल्लक असते. त्या हवेच्या व्हॉल्यूमला काय म्हणायचं रिसायडल व्हॉल्यूम. काय म्हणणार आहे रिसायडल व्हॉल्यूम. म्हणजे रिसायडल व्हॉल्यूम कोणते असणार आहे हा रिसायडल व्हॉल्यूम. रिसायड्युअल व्हॉल्यूम आणि हा किती असणार आहे 1200 ml. अगेन किती असणार आहे 1200 ml. म्हणजे कोणता रिसायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, टायडल व्हॉल्यूम झाला कंप्लीट, हवा सोडली एकदम फोर्सफुली हवा सोडली म्हणजे कोणता व्हॉल्यूम झाला एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम झाला. बरोबर आहे? आणि तो एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम कंप्लीट केल्यानंतर आपल्या लंग्स मध्ये जी हवा शिल्लक राहणार आहे त्याला म्हणायचं रिसायडल व्हॉल्यूम. आफ्टर द एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम which amount of air which remain in the lungs is called रिसायडल व्हॉल्यूम. कळतंय? म्हणजे किती व्हॉल्यूम बघितलं आपण, एक असेल टायडल व्हॉल्यूम, त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम किती 500 ml. इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम किती 3100 ml. त्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम तो किती झाला 1200 ml. आणि त्यानंतर रिसायडल व्हॉल्यूम किती भरला 1200 ml. त्यानंतर आपण बघणार आहे कॅपॅसिटीज. आता कॅपॅसिटीज आपल्याला मेजर करता येत नाही पण कॅल्क्युलेट करता येतं. कॅल्क्युलेट कशाच्या आधारे करतो आपण, ह्या व्हॉल्यूमच्या आधारे. कळतंय? आता फर्स्ट कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट करणार आहे ती म्हणजे व्हायटल कॅपॅसिटी. कुठली व्हायटल कॅपॅसिटी, इकडे लक्ष द्या. व्हायटल कॅपॅसिटी. आता व्हायटल कॅपॅसिटी कुठून कुठपर्यंत असते तर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम टू द रिसायडल व्हॉल्यूम. म्हणजे किती भरणार आहे व्हायटल कॅपॅसिटी 4800 ml. म्हणजे इथून ते इथपर्यंत व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी आता व्हायटल कॅपॅसिटी मध्ये काय काय येईल व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे आपल्या लंगचा टायडल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम आणि हे तीन कॅल्क्युलेट केले तर त्याला म्हणायचं व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी किती आली 4800 ml. मग ह्यामध्ये काय घेतलं आपण एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम घेतला प्लस काय घेतला टायडल व्हॉल्यूम घेतला, त्यानंतर काय घेतला
एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम घेतला. आता आपण काय काय बघितले, व्हॅल्यूज बघितले, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचे कॅपॅसिटीज. कॅपॅसिटी मध्ये आपण काय बघितले, पहिली व्हायटल कॅपॅसिटी. आता व्हायटल कॅपॅसिटी मध्ये काय काय येतं सांगितलं मी. व्हायटल कॅपॅसिटी मध्ये फ्रॉम एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम टू द इन्स्पायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम टू द एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. इथे इन्स्पायरी आणि हा असेल एक्सपायरी. त्यामध्ये काय काय सांगितलं, एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम, टायटल व्हॅल्यूम, इन्स्पायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम, टायटल व्हॅल्यूम, एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम, हे तीन येणार. तर तीन कॅल्क्युलेट करू आपण. 3100 ml प्लस 500 ml प्लस 1200 ml किती येत आहे, 1200, 4000 आणि 4500, 4700, 800, 4800 ml, बरोबर आहे. कळतंय, 4800 ml. पहिली कॅपॅसिटी बघितली आपण कुठली, व्हायटल कॅपॅसिटी. ती कुठून कुठपर्यंत असणार आहे, इन्स्पायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम प्लस टायटल व्हॅल्यूम प्लस एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम, हे तीन जर व्हॅल्यू आपण एकत्र केले तर काय बनणार आहे, व्हायटल कॅपॅसिटी. कळतंय. आता नेक्स्ट कॅपॅसिटी बघायची आपल्याला, फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी. कुठली, फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी. आता फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी म्हणजे काय की एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम आणि रिसायडियल व्हॅल्यूम, म्हणजे आफ्टर द टायटल व्हॅल्यूम, हा जरा टायटल व्हॅल्यूम नॉर्मली, त्याच्यानंतर पण आपल्या लंग्स मध्ये कोणता व्हॅल्यूम शिल्लक आहे, हा एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. आणि लंग्स मध्ये शिल्लक राहणारा कुठला आहे, रिसायडियल व्हॅल्यूम. म्हणजे आफ्टर द टायटल व्हॅल्यूम विच अमाउंट ऑफ एअर रिमेन इन द लंग्स इट्स कॉल्ड फंक्शनल रिसायडियल व्हॅल्यूम. म्हणजे हा लंग्सच्या फंक्शनिंगसाठी कुठला व्हॅल्यूम गरजेचा आहे, फंक्शनल रिसायडियल व्हॅल्यूम किंवा फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी. कळतंय, फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी. आता फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी म्हणजे काय काय येणार, मी काय सांगितलं, टायटल व्हॅल्यूमच्या नंतर जो व्हॅल्यूम आपल्या लंग्स मध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी. कळतंय. आता फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी मध्ये काय काय येणार आहे, एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम प्लस रिसायडियल व्हॅल्यूम. आता एक लक्ष द्या, रेड पेन लिहितो, हा भाग कुठून कुठपर्यंतचा, आफ्टर द टायटल व्हॅल्यूम, त्याला काय म्हणायचं, फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी. म्हणजे ह्यामध्ये कोणता भाग येणार आहे, एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम येईल. कुठला येईल, एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम प्लस रिसायडियल व्हॅल्यूम. आता एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम किती सांगितलं आपण, 1200 ml प्लस रिसायडियल व्हॅल्यूम किती सांगितला, 1200 ml. टोटल किती झालं रे, 2400 ml. 12 12 24, 2400 ml. मग फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी किती असेल, 2400 ml. कळतंय. पहिली बघितली व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी मध्ये काय काय आलं, इन्स्पायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम, टायटल व्हॅल्यूम, एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. त्यातनं फक्त आपण कुठला भाग घेतला नाही, रिसायडियल व्हॅल्यूमचा घेतला नाही. कळतंय. त्यानंतर कुठला बघितला, फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी. तो कशासाठी, म्हणजे टायटल व्हॅल्यूमच्या नंतर जो अमाउंट ऑफ एअर लंग्स मध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं फंक्शनल रिसायडियल कॅपॅसिटी. मग तो कुठला आहे, एक्सपायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम प्लस रिसायडियल व्हॅल्यूम. ते किती बनणार आहे, 2400 ml. कळतंय. मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इन्स्पायरी कॅपॅसिटी. काय बनणार आहे, इन्स्पायरी कॅपॅसिटी. तर इन्स्पायरी कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करतो आपण, डिपेंड ऑन द टायटल व्हॅल्यूम अँड इन्स्पायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. म्हणजे आपली श्वास आतमध्ये घेण्याची कॅपॅसिटी किती आहे, कशी कॅल्क्युलेट होईल. मी ही श्वास आतमध्ये घेतला नॉर्मली, तो विदाउट फोर्स घेतला, तो किती भरला, 500 ml. त्या व्हॅल्यूमचं नाव काय, टायटल व्हॅल्यूम. कळतंय. हा घेतला आणि फोर्स लावून आतमध्ये अजून घेतला तर तो कुठला भरला, इन्स्पायरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. तो किती भरलाय, 3100 ml. म्हणजे कुठून कुठपर्यंतचा भाग असेल, हा भाग असेल. आता यामध्ये ब्लॅक पेन काढतो, हा भाग असेल.
हा जे ब्लॅक लाईन दिसते ते काय असणार आहे, इन्स्पायरेटरी किंवा फोर्सफुल इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. कळतंय? हे असणार आहे आपली इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी ती किती असणार आहे? इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी टायडल व्हॉल्यूम प्लस इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. मग टायडल व्हॉल्यूम किती रे? 500 आणि इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम किती? इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम तिथे लिहिलं ना 3100. किती? 3100. म्हणजे टोटल किती झाला? इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी झाली 3600 ml ना, 3600 ml. कळते? आता लास्टचा पार्ट राहिला आपला टोटल लंग कॅपॅसिटी. कुठला राहिला? टोटल लंग कॅपॅसिटी. आपण व्हायटल कॅपॅसिटी मध्ये सगळं व्हॅल्यू घेतले होते, पण कुठला घेतला नव्हता? फक्त रिसॉर्टेबल व्हॅल्यू घेतला नव्हता. कळतंय? ही व्हायटल कॅपॅसिटी त्यामध्ये सगळं घेतले, पण कुठला घेतला नाही? रिसॉर्टेबल घेतला नाही. पण टोटल लंग कॅपॅसिटी आपण जेव्हा काउंट करतो त्याच्यामध्ये सगळे व्हॅल्यू येणार. कुठले कुठले व्हॅल्यू येणार? इन्स्पायरेटरी म्हणजे तुम्हाला सांगतो काय होतं. आता टोटल लंग कॅपॅसिटी म्हणजे आपल्या टोटल लंगची कॅपॅसिटी किती असणार आहे? किती असणार आहे? पहिली हा नॉर्मल 500 ml, त्याला काय म्हणायचं? टायडल व्हॅल्यू. त्यानंतर हा काय झाला? इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यू किती झाला? 3100 ml. त्यानंतर हा नॉर्मल टायडल व्हॅल्यू. आफ्टर टायडल व्हॅल्यू we forcefully expire the air from the lungs, it's called expiratory reserve value. तो किती राहणार आहे? 1200 ml. आणि तो फोर्सफुली केल्यानंतर पण आतमध्ये लंग्स मध्ये हवा किती शिल्लक राहते? 1200 ml. त्या व्हॅल्यूमचं नाव काय? रिसाइडल व्हॅल्यूम. म्हणजे ह्यामध्ये काय काय टोटल लंग कॅपॅसिटी मध्ये लक्षात घ्या. आता ब्लॅक लाईन काढतो. कुठून चालू होणार आहे? हे तुम्ही घेतो. हा पॉइंट कुठला आहे? इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. कळतंय? म्हणजे ह्यामध्ये काय आला? इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम आला, त्यानंतर टायडल व्हॅल्यूम आला, त्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम आला, त्यानंतर रिसाइडल व्हॅल्यूम आला. म्हणजे ही जी ब्लॅक लाईन दिसते तुम्हाला ती काय असणार आहे? ब्लॅक लाईन कशाची असणार आहे? टोटल लंग कॅपॅसिटी. कळतंय? म्हणजे आपल्या लंगची टोटल कॅपॅसिटी ती किती कशी कॅल्क्युलेट करतो आपण? त्यामध्ये काय काय येणार आहे? फर्स्ट टायडल व्हॅल्यूम. टायडल व्हॅल्यूम किती आहे? 500 ml. त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. आफ्टर टायडल व्हॅल्यूम वी फोर्सफुली इन्स्पायर द एअर, इट्स कॉल्ड इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम. ती किती येणार आहे? इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम 3100. त्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॅल्यूम ते किती येणार आहे? 1200 ml. आणि त्यानंतर रिसाइडल व्हॅल्यूम ते किती येणार आहे? 1200 ml. ह्या जर टोटलला आपण जर कॅल्क्युलेट केलं तर किती येणार आहे? 500, 3100, 1200, 1200, 24. त्यानंतर 3000 किती येणार आहे? 6000. 6000 ml येतं ना बरोबर? 6000 ml म्हणजे किती झालं? 6 लिटर. किती असणार आहे? 6 लिटर. कळतंय? 6 लिटर. आता आपल्याला हे का करायचंय? व्हायटल कॅपॅसिटी आणि लंग व्हॉल्यूम्स मेजर का करायचे? कारण की आपल्याला आपल्या रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये 2 डिसऑर्डर असणार आहेत. कोणते? 2. एक असेल ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि एक असेल रिस्ट्रिक्टिव्ह. कोणते कोणते असणार आहेत? एक असेल ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि एक असेल रिस्ट्रिक्टिव्ह. हे दिले तुम्ही. हे व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटीज आपल्याला काय करायचे? तर आपल्याला फाइंड आउट करायचे 2 डिसऑर्डर्स, ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि एक असेल रिस्ट्रिक्टिव्ह. ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि दुसरा असेल रिस्ट्रिक्टिव्ह. आता ऑब्स्ट्रक्टिव्ह मध्ये काय होतं की पेशंट अनेबल टू एक्सपायर एअर, त्याला म्हणायचं ऑब्स्ट्रक्टिव्ह. आणि रिस्ट्रिक्टिव्ह म्हणजे काय? पेशंट अनेबल टू इन्स्पायर द एअर.
नॉर्मली, कळतंय? म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल, अनेबल टू एक्सपायर इयर. त्यानंतर ह्यामध्ये काय होईल, अनेबल टू इन्स्पायर इयर. आता जर समजा ऑब्स्ट्रक्टिव्ह मध्ये पेशंट नॉर्मली श्वास बाहेर टाकू नाही शकला तर काय होईल, कशाचं रिटेशन होईल आपल्या शरीरामध्ये, कार्बन डायऑक्साईडचं. कशाचं, कार्बन डायऑक्साईडचं. आणि रिस्ट्रिक्टिव्ह मध्ये काय होईल, ऑक्सिजनची डिफिशियन्सी होईल. कळतंय? म्हणजे ह्यामध्ये डिसऑर्डर कुठले कुठले येणार आहेत, सीओपीडी, ह्यामध्ये चेस्ट ट्रॉमा येईल, हे सगळे डिसऑर्डर येतील. म्हणजे आपण आता आपल्याला जर स्पायरोमेट्री केली आपण तर त्याद्वारे काय कळतं आपल्याला, एक रेशो असतो. रेशो कुठला असणार आहे, फोर्सफुल व्हायटल रेशो कुठला असणार आहे तर 0.8 म्हणजे फोर्सफुल एक्सपायरेटरी व्हॉल्यूम फर्स्ट आणि फोर्सफुल व्हायटल कॅपॅसिटी इज इक्वल टू 0.8 असा रेशो असणार आहे. हे लिहिले सगळ्यांनी, लिहिताय का तुम्ही? कुठला रेशो असणार आहे, फोर्सफुल एक्सपायरेटरी व्हॉल्यूम फर्स्ट अपॉन फोर्सफुल व्हायटल कॅपॅसिटी इज इक्वल टू 0.8 एवढं आलं पाहिजे. 0.8 किंवा आपण पर्सेंटेज मध्ये काढलं तर ते किती बनतं, 80%. कळतंय? आता फोर्सफुल एक्सपायरेटरी व्हॉल्यूम फर्स्ट म्हणजे काय की फोर्सफुल एक्सपायरेटरी व्हॉल्यूम फर्स्ट म्हणजे पेशंट एक्सपायर हियर फ्रॉम व्हायटल कॅपॅसिटी in 1 सेकंड. किती, 1 सेकंड. आता व्हायटल कॅपॅसिटी किती आहे, व्हायटल कॅपॅसिटी किती आहे, कुठले आपण व्हायटल कॅपॅसिटी, हे व्हायटल कॅपॅसिटी किती आहे, 4800 ml, बरोबर आहे. त्याला आपण 5000 ml धरूया म्हणजे 5 लिटर. आपण जर व्हायटल कॅपॅसिटी किती धरली, 5000 ml आणि वरचा काय आहे, फोर्सफुल एक्सपायरेटरी व्हॉल्यूम इन 1 सेकंड म्हणजे ह्याचा काय भाग आहे, नॉर्मली किती असतो, फोर्सफुल एक्सपायरेटरी व्हॉल्यूम इन 1 सेकंड 80% ऑफ व्हायटल कॅपॅसिटी, 80% ऑफ व्हायटल कॅपॅसिटी किती असणार आहे, 80% ऑफ व्हायटल कॅपॅसिटी. आता 5000 ml म्हणजे व्हायटल कॅपॅसिटीचा 5000 चा 80% किती झाला रे, 80% किती झाला, 4000. कळतंय? म्हणजे ह्याचा 80% असतो म्हणजे आपण जर ह्याला डिवाइड केलं तर किती भरणार आहे, 0.8 किंवा पर्सेंटेज मध्ये नेलं तर किती भरणार आहे, 80%. किती भरणार आहे, 80%. मग आपला जो रेशो आहे फोर्सफुल एक्सपायरेटरी व्हॉल्यूम इन 1 सेकंड अपॉन फोर्सफुल व्हायटल कॅपॅसिटी किती आला पाहिजे, 0.8 आला पाहिजे किंवा 80% आला पाहिजे नॉर्मल माणसाचा किंवा नॉर्मल ह्यूमन बीइंगचा. कळतंय? तो किती आला पाहिजे, 80%. जर 80% पेक्षा कमी आला, लेस दॅन आला, किती, 80% पेक्षा जर लेस दॅन आला, कुठला रेशो, हा रेशो जर लेस दॅन आला तर तो इंडिकेट काय करतो, रिटेन्शन ऑफ CO2 किंवा COPD. कळतंय? काय इंडिकेट करतो, COPD. आता COPD म्हणजे काय, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. त्यामध्ये 2 डिसीज येणार, कुठले कुठले, क्रोनिक ब्रोंकायटिस आणि एम्फायसेमा. क्रोनिक ब्रोंकायटिस मध्ये काय होतं, ब्रोंकाईचं इन्फ्लामेशन होतं. कळतंय? आणि ब्रोंकायचं इन्फ्लामेशन झालं तर रिटेशन CO2 कुठे होणार आहे, अल्व्हेओलाई. आणि एम्फायसेमा मध्ये काय होतं, ॲबनॉर्मल डिस्टेन्शन ऑफ अल्व्हेओलाई ड्यू टू द लॅक ऑफ सर्फेक्टंट. कळतंय? त्यामुळे पण CO2 चं काय होईल, रिटेन्शन होईल अल्व्हेओलाई मध्ये. अल्व्हेओलाई आहे तसा जंप करणार नाही किंवा एक्सपल्शन इम्पल्शन होणार नाही. कळतंय? नॉर्मली. त्यामुळे आपण हा रेशो काउंट करतो आणि हा रेशो काउंट करायचा असेल तर आपल्याला माहिती काय गरजेचं असतं, माहिती काय असणं गरजेचं आहे, व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटीज. कळतंय? आज आपण काय बघितले, लंगचे व्हॉल्यूम्स आणि लंगचे कॅपॅसिटीज. कशासाठी बघतो आपण, पेशंटचा लंग्स वर्किंग आहे का नाही ह्यासाठी. मग आता व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी मध्ये आपण काय सांगितलं, 2. एक असेल व्हॉल्यूम, तो आपण मेजर करू शकतो.
आणि कॅपॅसिटी आपण मेजर करू शकत नाही पण कॅल्क्युलेट करू शकतो. कशाच्या आधारे? लंगच्या व्हॉल्यूमच्या आधारे. मग आता व्हॉल्यूम किती पडले? फर्स्ट टायटल व्हॉल्यूम 500 ml. त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम तो किती राहिला? 3100 ml. तो किती? टायटल व्हॉल्यूम आफ्टर टायटल व्हॉल्यूम वी फोर्सफुली इन्स्पायर द एअर किती भरली? 3100 ml. त्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे काय की आफ्टर टायटल व्हॉल्यूम वी फोर्सफुली एक्सपायर द एअर तो किती भरला? 1200 ml. तो झाल्यानंतर आफ्टर द फोर्सफुली एक्सपायर एअर रिझर्व व्हॉल्यूम ऑफ एअर इनटू द लंग्स इट्स कॉल्ड रिसायडल व्हॉल्यूम तो किती भरला? 1200 ml. त्यानंतर आपण कॅपॅसिटीज बघितल्या. कॅपॅसिटी मध्ये पहिली कॅपॅसिटी बघितली आपण व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी मध्ये काय काय येतं? एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, टायटल व्हॉल्यूम आणि इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. कळतंय? हे तीन येतील. तो किती भरते काय व्हायटल कॅपॅसिटी? 4800 ml. कळतंय? त्यानंतर टोटल लंग कॅपॅसिटी त्यामध्ये सगळे व्हॉल्यूम टायटल व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आणि रिसायटल व्हॉल्यूम तो किती भरला? 6000 ml म्हणजे 6 लिटर. कळतंय? तो किती भरला? 6 लिटर. मग 6 लिटर असेल तर तो काय झाला? टोटल लंग कॅपॅसिटी. कळतंय? त्यानंतर फंक्शनल रिसायटल व्हॉल्यूम, फंक्शनल रिसायटल कॅपॅसिटी बघितली. तो किती? एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम प्लस रिसायटल व्हॉल्यूम. कळतंय? आफ्टर द टायटल व्हॉल्यूम विच अमाउंट ऑफ एअर प्रेझेंट इन द लंग्स इज कॉल्ड फंक्शनल रिसायडल कॅपॅसिटी. ती किती भरली? फंक्शनल रिसायडल कॅपॅसिटी 500 ml प्लस 1200 ml प्लस 1200 ml. कळतंय? हे आपण सगळे बघितले. आता ह्याच्यामध्ये आपण नंतर बघितलं की रेशो FeV1 म्हणजे फोर्सफुल एक्सपायरेटरी व्हॉल्यूम इन 1 सेकंड अपॉन फोर्सफुल व्हायटल कॅपॅसिटी किती आला पाहिजे? 0.8% आला पाहिजे. कळतंय? म्हणजे थोडक्यात कसं जर आपण ग्राफ काढला की हा ग्राफ असेल ह्याच्यामध्ये आपण हे व्हॉल्यूम दिला आणि हा टायमिंग दिला. टायमिंग 1 2 3 4 हे त्यानंतर लिटर मध्ये दिला आपण व्हॉल्यूम इन लिटर 1 2 3 4 5. कळतंय? आता व्हायटल कॅपॅसिटी किती नॉर्मली? 5 लिटर. कळतंय? आणि FeV1 किती पाहिजे? 80% ऑफ व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे 5 लिटरचा 80% किती झाला? 4000 ml. म्हणजे नॉर्मली किती पाहिजे रे? हा पाहिजे 4 लिटर पाहिजे. पण जर 3 लिटर भरला 2 लिटर भरला तर काय इंडिकेट करणार आहे? म्हणजे एका सेकंदामध्ये तो पेशंट जर 4000 ml हवा एक्झेल करू शकला नाही व्हायटल कॅपॅसिटीचा 80% तर तो इंडिकेट करतो रिस्पायरेटरी डिस्ट्रेस म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज. ऑब्स्ट्रक्टिव्ह रिस्पायरेटरी डिसीज म्हणजे त्यामध्ये काय इंडिकेट होईल? COPD होईल किंवा अस्थमा होईल. हे सगळे कळतंय? समजले? ओके, थँक्यू.